नमस्कार मंडळी, कसे आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलवरती. तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आम्ही आलो आहोत पुण्याला. आणि आय होप तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असणार, अलिबागचे छान छान व्हिडिओ पाहिले असणार. तर आता आम्ही आलेलो आहोत पुण्याला, आणि पुण्याला आलो आणि फिरलो नाही असं होणार नाही. तर आज आम्ही आलेलो आहोत सगळ्यात पहिले प्राणी संग्रहालयामध्ये, जे राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रजचं जे फेमस झू आहे तिथे आलेलो आहोत. आणि चला तर मग बघूया हे झू कसं आहे. तर आम्ही सुद्धा पहिल्यांदा आलेलो आहोत. यावेळेस मी ठरवलं होतं की जे फिरलो नाही आहे पुण्यामध्ये आम्ही, तर ते फिरणार आहोत. आधी आम्ही भरपूरदा आलेलो आहोत, आणि तेव्हा आम्ही दगडूशेठ हलवाईचा गणपती, शनिवार वाडा वगैरे सगळं पाहिलं होतं. मग यावेळेस आम्ही तिथे काही गेलो नाही. जे नाही पाहिलं होतं ते पाहिलेलं आहे. पुन्हा मग मी जाईल तेव्हा पुण्याला, पण मग बाकीच्या गोष्टीसुद्धा नक्की कवर करेल. पण यावेळेस आम्ही आलेलो आहोत सगळ्यात आधी झूमध्ये. त्याचं झालं तर मग बघूया झू कसा आहे, आणि करूया मग प्राणी संग्रहालयाची सैर. आता आम्ही उभं आहोत मेन एंट्रन्समध्ये. इथे तिकीटं काढल्याशिवाय आत जाऊ देत नाही. तिकीटं तुम्हाला काढावी लागतात. तिकीट काउंटरसुद्धा असतं, आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा हे बुक करू शकतात. आणि आता आम्ही आत आलेलो आहोत, आणि इथे सगळ्यात आधी मला दिसलेला आहे झूचा मॅप. हा झू खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, आणि मध्ये लेकसुद्धा आहे, तुम्हाला दिसू शकतं चित्रामध्ये. तर चला तर मग बघूया आणि फिरूया हा झू. पायी फिरायला गेलं तर या झूमध्ये पूर्ण दिवस निघून जाईल, म्हणून इथे गाड्यांची सुद्धा सोय केलेली आहे. जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला या झूची थोडी माहितीसुद्धा सांगेल, आणि आम्ही काय काय पाहिलं ते सुद्धा सांगेल. चला तर मग फिरूया झू. झूच्या सुरुवातीलाच आम्हाला दिसलं स्नेक पार्क, आणि इथे स्नेक पार्कमध्ये भरपूर प्रकारचे साप बघायला मिळाले, नाग बघायला मिळाले, जे काही काही तर कधी पाहिलेसुद्धा नव्हते, असे विविध कलरचे. तर चला तर मग बघूया. आणि भीतीसुद्धा वाटत होती. मी बराच जवळून कॅमेरा घेतला होता, आणि भीती वाटत होती की पडून नको जायला कॅमेरा, पण नाही, पण व्यवस्थित शूटिंग झाली, आणि खूप छान वाटलं. असं युजली बघायला मिळत नाही एवढ्या प्रकारचे साप. इथे कासवसुद्धा होते, आणि बरेच प्रकार होते कासवांचे सुद्धा, आणि ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेलच.
आणि ते पाहायलासुद्धा खूप छान वाटत होतं. बऱ्याच ठिकाणी अशा बाहेरून त्यांनी जाळ्या लावलेल्या होत्या, त्यामुळे नीट शूटिंग घेता येत नव्हतं. पण मग जेवढं मला शक्य झालं तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या स्नेक पार्कच्या बाहेर यांनी वेगवेगळे असे सापांचे, नागांचे स्ट्रक्चर उभे केले होते, जिथे जाऊन तुम्ही फोटो काढू शकत होते. आणि छान वाटत होतं. लहान मुलं खूप एन्जॉय करत होते वेगवेगळं असं पाहून आणि वेगवेगळ्या गमती जमती पाहून. तर मग पुढे बघू आता हा पार्क कसा आहे ते. आणि अजून स्नेक पार्क संपलेला नाही आहे, खूप मोठा आहे तो. इथे त्यांनी पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय केलेली होती लोकांसाठी. आणि साप बघून झाल्यानंतर आम्ही पाहिला अजगर. इथे जाळीदार अजगर म्हणून लिहिलेलं होतं आणि खूप भारी वाटत होतं ते पाहायला. इतक्या जवळून मी पहिल्यांदाच अजगर पाहिला असेल आणि भीतीसुद्धा वाटत होती इतक्या जवळ उभं राहून पाहायला आणि शूट करायला. पण मस्त वाटत होतं, वेगळा एक अनुभव होता. तर तुम्हीसुद्धा हा अनुभव नक्की घ्या आणि नक्की या उद्यानाला भेट द्या, या संग्रहालयाला भेट द्या. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, इथे कासवांचे सुद्धा खूप प्रकार आहेत आणि ते सुद्धा आम्ही पाहिले. याचा चांदणी कासव म्हणून एक प्रकार दिसला, त्यांच्या पाठीवर चांदण्या सारखी डिझाईन तुम्हाला दिसत असेल तर त्याला चांदणी कासव म्हणून ओळखलं जातं. आणि ते सुद्धा खूप सुंदर होते बघायला. आणि इथे चक्क मी दगड गिळणारी मगर पाहिली आणि इथे लिहिलं होतं की दगड गिळणारी मगर, आणि ती नंतर पाहणार आहोत आम्ही. आणि इथे छोटंसं स्नेक पार्क म्हणजे स्नेक एक्झिबिशन ठेवलेलं होतं त्यांनी, की तिथे असे वेगवेगळे प्रकारचे सापसुद्धा होते, त्यांची माहितीसुद्धा होती. आणि आधी एंट्रन्सवर लिहिलेलं होतं की दगड गिळणारी मगर. मला उत्सुकता होती, त्यामुळे हे पाहून झाल्यावर आम्ही ते पाहायला जाणार होतो. इथे त्यांनी सापांविषयी बरीचशी माहितीसुद्धा लिहिलेली होती, की जी उपयोगात पडेल, की साप चावल्यावर काय होतं, आपण काय प्रिकॉशन घेतले पाहिजे किंवा त्याच्यानंतर काय करायला पाहिजे, ते सगळं लिहिलेलं होतं. आणि इथे सरडेसुद्धा होते वेगवेगळ्या प्रकारचे, ते सुद्धा इथे त्यांनी ठेवलेले होते. आणि हे इथं त्यांनी सगळं चित्रानुसार दाखवलेलं आहे की कशा कशा प्रकारचे सापांच्या खुणा तुम्ही ओळखू शकतात. आणि त्यांची माहितीसुद्धा लिहिलेली होती आणि कोणता साप विषारी आहे, कोणता नाही आहे, ते सगळं इथं लिहिलेलं होतं. आणि पहिल्यांदा मी सगळं त्यामुळे बरीचशी माहितीसुद्धा मिळाली. आणि आता संग्रहालयामधून बाहेर पडल्यावर मग फायनली ती मगर दिसली. आणि चला तर मग बघूया जवळून की ती मगर कशी आहे ते.
आणि इथे खूप मोठी मगर होती आणि ती एकदम सुस्त अशी पडलेली होती. अशी लांबून असं वाटत होतं की फक्त स्ट्रक्चर उभं आहे दगडाचं. इतकी ती शांत होती आणि खूप मोठी होती. खूप म्हणजे कॅमेरामध्ये येत असेल तर माहीत नाही, पण खूप मोठी होती बघायला. आधी ज्या 2 मगर पाहिल्या त्या दोघांची मिळून ही एकटीच होती असं म्हणायला हरकत नाही. हे झू खरंच मस्त आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करत होतो, वेगवेगळे अनुभव घेत होतो. आणि इथे जिथे नजर जाईल तिथे खूप मोठी मोठी झाडं तुम्हाला दिसत असेल. म्हणजे लिटरली की आम्ही जंगलात आहोत आणि जंगलातच हे सगळे प्राणी पाहतो आहोत असा अनुभव येत होता. खूप छान वाटत होतं. हिरवळ होती आणि बाहेर ऊन असल्यामुळे या झाडांच्या खाली सावलीमध्ये खूप थंडावासुद्धा होता. तर त्यामुळे खूप छान वाटत होतं सगळं फिरायला आणि बघायला. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, इथे जागोजागी प्रत्येक ठिकाणी असे स्ट्रक्चर उभे केलेले होते त्यांनी फोटो काढण्यासाठी. तर लोकांना मजा वाटत होती. सगळेजण फोटो काढत होते वेगवेगळे आणि विचित्र. आता आपण सर्प उद्यान पाहिलं आणि घोरपड पण पाहिली, भरपूर दुसरे प्राणी पण पाहिले. आता सर्प उद्यान संपलंय. आता बघू पुढे काय आहे ते. चला तर मग बघूया उरलेलं पार्क. आता आम्ही झूच्या दुसऱ्या एरियात आलो आहोत आणि इथे सुद्धा काही बांधकामसुद्धा चालू होते. म्हणजे नवीन नवीन काहीतरी येत असणार. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप झाडं होती, खूप झाडं झुडपं आणि जंगला टाईप वातावरण होतं. जंगलच होतं थोडक्यामध्ये. आणि बांबूची सुद्धा बरीच झाडं होती. आणि आधीच आम्ही सुरुवातीलाच थोडे दमलो होतो कारण खूप मोठं आहे उद्यान. आणि नंतर आम्ही ठरवलं की गाडी करावी. पण मग ज्या ठिकाणी गाडी जात नाही, गाडीने फिरता येत नाही, त्या ठिकाणी आम्ही पायी जायचा निर्णय घेतला. आणि आजीला आणि मावशीला एका ठिकाणी बसवलं. आजीसोबत मावशी थांबली होती. माऊला फिरायचं होतं आमच्यासोबत, ती आमच्यासोबतच फिरली. ती कमाल वाटत होती मला की ती फिरेल का नाही, पण फिरली.
आणि हा आहे तो लेक जो मी तुम्हाला एंट्रन्सवर मॅपमध्ये दाखवला होता की या लेकच्या आजूबाजूला हे सगळं झू पसरलेलं आहे आणि हाच तो लेक आहे. आणि खूप स्वच्छ होता, सुंदर होता आणि खूप छान वाटत होतं पाहायला. आणि लेकच्या ठिकाणी खूप सुंदर वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. तर मग आम्ही काही फोटो काढले, व्हिडिओ काढले. ते मी या व्हिडिओच्या शेवटी नेहमीप्रमाणे टाकणारच आहे, तर ते सुद्धा नक्की पहा. आपण पुढे जाऊ आणि बघू काय आहे ते. आणि इथे आम्हाला मोरसुद्धा दिसलेले आहेत, तर ते सुद्धा पाहायला खूप छान वाटलं. आणि लेकच्या समोर मोर, आणि तर किती सुंदर दृश्य असेल. पण मग जास्त असे फ्रंटला आले नाही मोर, खूप होते पण मग 1 किंवा 2च दिसले आम्हाला, कारण ते खूप लांब होते आणि कॅमेरामध्ये सुद्धा ते कॅप्चर झालं नाही. आणि लेक पाहून आल्यानंतर मग आम्ही आलो गाडी बुक करण्यासाठी. या गाडीची तिकीटं काढण्यासाठी. ही आहे ती गाडी जी आपल्याला संपूर्ण झू फिरवते अशा अर्थाने की आपल्याला जिथं पाहायचं असेल ॲनिमल ती तिथे त्या स्पॉटवर घेऊन जाते. म्हणजे जो पायी जाण्याचा जो आपला वेळ येतो वाचतो. आणि ही गाडी शक्यतो तुम्ही बुकच करा, कारण हा झू फिरण्यामध्ये 2 ते 3 तास कुठेच गेले नाही. आणि जर गाडी बुक केली तर सोयीस्कर पडतं. आणि जर म्हातारी माणसं, लहान मुलं सोबत असतील तर हे गाडी बुक करणं गरजेचं आहेच. आजी मंगला कशी शेवटी काका पप्पा आता पुढचा काही भाग मी स्पीड वाढवलेला आहे व्हिडिओचा आणि फॉरवर्ड करून दाखवलेला आहे. पण तरीही तुम्हाला अंदाज येत असेल की फॉरवर्ड करून सुद्धा बराच वेळ लागत आहे गाडीला जायला. तर यावरून तुम्हाला अंदाज येतच असेल की हा झू किती मोठा आहे ते.
आणि झूमध्ये फिरता फिरता जसं जसं संध्याकाळ होत होती तसं तसं ढगाळ वातावरण होत होतं, पावसाचं वातावरण होत होतं आणि त्यात अजून छान वाटत होतं इथे फिरायला आणि खूप सुंदर वाटत होतं. थंडावा होता आणि तेवढ्यात आम्हाला दिसली नीलगाय आणि असं हे सुंदर दृश्य म्हणजे कॅमेऱ्यात नाही टिपू शकत आपण, प्रत्यक्षात ते पाहिलेलंच बरं. आणि प्रत्यक्षात जितकं सुंदर दिसत होतं तितकं मला नाही वाटत कॅमेऱ्यात दिसत होतं आणि खूप छान वाटलं. आणि हे सगळे वेगवेगळे प्रकारचे प्राणी पाहून आणि जे कधी आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले नाही असे सगळे प्राणी पाहून खरंच खूप सुंदर वाटत होतं. आणि जॅक्सन बघून तिथं पुढे येतं, पुढे गाडी भेटेल त्या जगा बरोबर तुम्हाला आहे ना. मध्ये जावा तिकडे तरस लांडगा कोल्हा बघून तिथं पुढे या, पुढे गाडी मिळेल तुम्हाला. काय इथं वूल कुठे? हा दिसलं दिसलं दिसलं. लायन एलिफंट आणि लायन. हा ते बघते एलिफंट शेड मध्ये येते, बाहेर नाही आहे. दिसला माऊ. चला लाईन बघायचा. चला लायन.
आणि इथे आम्ही लायनला शोधत होतो पण तो बाहेर काही दिसलाच नाही. नंतर खूप जवळून असं निरीक्षण केल्यावर ते समोर तुम्हाला दिसत असतील ते असे केव सारखे शेड बनले दरवाजे, त्याच्यामध्ये तो होता. तो त्या पिंजऱ्यामध्ये आहे पण ते कॅमेऱ्यात काही दिसलं नाही. पिंजऱ्यामध्ये होता तो, दिसला. तो तिथल्या तिथे फेऱ्या मारतो, जवळ येत नाहीये म्हणून शूटिंगमध्ये. मला माहीत नाही येतो का नाही, पण तुम्हाला दिसत असेल इथे आहे.
व्हाईट टायगर बघितला, येल्लो टायगर बघितला. आता आपण लेपर्ड बघायला चाललेलो आहोत आणि पाऊस सुरू झालेला आहे. नंतर मग पाऊस खूप जोराचा सुरू झाला आणि मग आम्ही तिथल्याच एका शेडमध्ये थोडा वेळ थांबलो. पाऊस थांबण्याची वाट बघत होतो आणि नंतर मग आम्ही गाडीत बसलो आणि मग घरी गेलो. तर मग आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते. हा अनुभव खूप सुंदर होता आणि पावसामध्ये हे दृश्य खरंच खूप सुंदर वाटत होतं. सगळीकडे हिरवळ आणि वरतून पाऊस. आणि हा जो उद्यान आहे तो खूप सुंदर आहे. एकदा तरी तुम्ही या राजीव गांधी उद्यानाला कात्रजच्या नक्की भेट द्या. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.